कोल्हापूर महानगरपालिकेचं सन 2025-26 सुधारित आणि सन 2026-27 नवीन 1497 कोटी 49 लाखांचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्र स्थायी समितीचे सभापती आणि स्थायी समितीचे सर्व सदस्य यांच्याकडे प्रशासनाच्या वतीनं सादर करण्यात आलं। या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात जमा आणि खर्चाचा समतोल साधण्यात आलाय। याबरोबरच प्रलंबित तसंच नवीन विकास कामांबाबतचं नियोजन करण्यात आले। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जमा रकमेत वाढ झाल्याचं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेचं मागील वर्षीचं सुधारित आणि सन 2026-27 नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, या समितीचे सदस्य प्रतापसिंह जाधव सरकार, अमर समर्थ यांच्यासह या समितीच्या सर्व सदस्यांकडे प्रशासनाच्या वतीनं सादर करण्यात आलं। या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात अव्वल शिल्लकेसह महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची महसुली अपेक्षित जमा रक्कम रुपये 754 कोटी 71 लाख असून खर्चही तेवढ्याच रकमेचा अपेक्षित आहे। पाणी पुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 268 कोटी 17 लाख असून खर्च 267 कोटी 3 लाखांचा आहे। विशेष प्रकल्पांतर्गत जमा रुपये 418 कोटी 67 लाख अपेक्षित असून खर्च 418 कोटी 39 लाख रुपये असा आहे। केंद्रीय वित्त आयोगाचं स्वतंत्र पत्रक या अंदाजपत्रकात दर्शवण्यात आले। वित्त आयोगांतर्गत एकूण जमा 55 कोटी 94 लाख अपेक्षित असून खर्चही तेवढ्याच रकमेचा अपेक्षित आहे। याप्रमाणे महसुली, भांडवली आणि विशेष प्रकल्प तसंच वित्त आयोग मिळून एकूण 1497 कोटी 49 लाख रुपये इतकं जमेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले, अशी माहिती आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्र आणि राज्य शासन अनुदान सहाय्य अंतर्गत भांडवली कामांतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यातच नियोजन करण्यात आले। महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला असून नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आलाय। सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, घनकचरा प्रकल्प यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं नियोजन यात करण्यात आलंय। दिव्यांग कल्याणकारी योजनेसह महिला बाल कल्याण योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। घरपाळा कर आणि पाणी पुरवठा शुल्क दंडामध्ये सवलत योजना दिल्यानं 9 कोटी 37 लाखांची वसुली झाली आहे। तसंच 3 कोटी 90 लाखांची पाणीपट्टी वसुली झाली आहे असं त्यांनी सांगितलं। पायाभूत सुविधा अंतर्गत दर्जेदार रस्ते बांधणी तसंच अमृत 1 ची पाणी पुरवठा योजना, अमृत 1 ची मलनिस्सारण योजनेमधील विविध उपांगे पूर्ण करून घेण्यात आली आहेत। तसंच दुधाळी इथलं 6 MLD आणि बावडा इथलं 4 MLD STPचं काम पूर्ण करून घेण्यात आले। स्वच्छ भारत प्रकल्पांतर्गत 20 TPD बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय। परिवहन ई-बस प्रकल्पाच्या HT आणि LT लाईनचं कामही पूर्ण झालंय असं त्यांनी नमूद केलं। यंदाच्या नवीन अर्थसंकल्पामधील महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नियोजन करण्यात आले। घरफाळ्यातून 110 कोटी 17 लाखांचं उत्पन्न अपेक्षित केले। पाणी पुरवठा विभागाकडून 88 कोटींचं उद्दिष्ट अपेक्षित ठेवण्यात आले। नगररचना आणि विकास शुल्कमधून 103 कोटी 18 लाखांचं, इस्टेट विभागाकडून 42 कोटी 39 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। पायाभूत प्रकल्पासाठी कर्ज उभारणीचं नियोजन करण्यात आले असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। हे टोटल आपण बघितले तर मागच्या वर्षापेक्षा जवळपास आपण जे 700 कोटी होते ते आता 754 कोटी झाले आणि आपल्या जमा पण आता आज अखेर आपल्या ह्या वर्षाच्या जमा पण बघितले तर तो मागच्या वर्षात जे 464 होते तो आज आपण ऑलरेडी 502 503 पर्यंत केलेले आहे आणि 525 कोटी टोटल महसुली जमा आपण क्रॉस करणार आहे असं आपल्याला अपेक्षा आहे। PM ई-बस सेवा प्रकल्प, MRDP प्रकल्प, केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पार्किंगची सुविधा करणं, महापालिकेची मुख्य इमारत बांधणं, फिश मार्केट उभारणं, रस्ते करणं, पाणी पुरवठा आणि मल निस्सारण विभागाचं काम करणं, शासकीय, वाणिज्य आणि औद्योगिक वापराच्या पाणी कनेक्शनसाठी स्मार्ट मीटर्स बसवणं, पर्यटन वाढीसाठी सोयी सुविधा उपलब्ध करणं, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ विकसित करून बागांची देखभाल करणं, आरोग्य सेवा सक्षम करणं, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबवणं,
रुग्णालय सुधारणा करणं, निर्मल सेंटर उभारणं, अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधणं, घनकचरा व्यवस्थापन, दिव्यांग आणि महिला बाल कल्याण योजना राबवणं असे विविध प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय.